जमीन विक्री ही एक महत्वाची आणि गुंतागुंतीची बाब असते. योग्य ती काळजी घेतली नाही तर नंतर आर्थिक तोटा किंवा कायदेशीर अडचणी येऊ शकतात. जमीन विक्री करताना खालील गोष्टींची काळजीपूर्वक तपासणी करावी. मालकी हक्कची खात्री करा. मालकी दस्तऐवज, जमिनीचा मूळ मालक कोण आहे, तो ती विकण्यास अधिकारी आहे का याची खात्री करा. जडलाबी उतारा हा जमिनीचा महत्वाचा दस्तऐवज आहे. त्यात मालकाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, तिचा उपयोग, शेती, निवासी, व्यावसायिक, कोणतेही भार, कर्ज आहे का, हे सर्व माहिती असते. मृत्यूपर, विल किंवा वारसा हक्क, जर मूळ मालक वारला असेल तर मृत्यूपत्र किंवा वारसा हक्कानुसार जमीन विकता येईल का याची तपासणी करावी. जमिनीची मोजणी आणि सीमा, सर्वेक्षण क्रमांक, जमिनीचा सर्वेक्षण क्रमांक तपासा. जमिनीची मोजणी, वास्तविक जमीन आणि दस्तऐवजातील क्षेत्रफळ एकरूप आहे का हे पहा. शक्यतो सर्व्हे करून सीमा ओळखा. सीमांची खात्री, शेजारच्या जमिनीशी सीमा विवाद आहे का हे तपासा. कर्जे, भार आणि बंधने, एन्कम्ब्रे, भार मुक्तीचा दाखला, जमिनीवर कोणतेही कर्ज, गहाण, हिपोथेकेशन आहे का याची खात्री करा. जर असेल तर विक्री आधी ते मोडले जावे. भूमी महसूल कार्यालयातून एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट मिळवा. हा दाखला जमिनीवर कोणतेही भार नाहीत हे सिद्ध करतो. कायदेशीर तपासणी, वकिलाची सल्ला, जमीन विक्री करताना निष्णात वकिलाची सल्ला घ्यावी. ते सर्व कायदेशीर दस्तऐवज तपासतील. सरकारी योजना तपासा. जमीन सरकारी विकास योजनेत, रस्ता, रेल्वे, उद्योग अंतर्भूत आहे का हे तपासा. नियोजन अधिकालॉस, जमीन शेती, निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी आहे हे स्थानिक नगरपालिका पंचायत समितीकडे तपासा. कर आणि नोंदणी, स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क, जमीन विक्री करारावर स्टॅम्प ड्युटी भरली आहे का आणि करार नोंदणीकृत झाला आहे का हे पहा. नोंदणी करणे अनिवार्य आहे. करातील सवलती, शेतजमीन विक्रीत कर सवलतीच्या तरतुदी आहेत, त्याची माहिती करावी. विक्री करार, सेल अग्रीमेंट तयार करणे. सविस्तर करार, विक्री करारात जमिनीचे तपशील, किंमत, देयकाची पद्धत, मालकी हस्तांतरणाची अटी, सर्व गोष्टी स्पष्ट लिहून घ्याव्यात. आगाऊ रक्कम, टोकन अमाउंट, आगाऊ रक्कम देताना पावती घ्यावी आणि करारात ती नमूद करावी. स्थानिक प्राधिकरणांची मंजुरी, ग्रामपंचायत, नगरपालिकेचे एनओसी, शक्य असल्यास स्थानिक प्राधिकरणाकडून कोणत्याही विवादाचा दाखला मिळवावा. जमिनीचा वापर बदल, शेतजमीन विकत घेऊन त्याचा वापर बदलण्यासाठी सरकारची परवानगी लागू शकते हे तपासा. विक्री नंतरच्या प्रक्रिया, मालकी हस्तांतरणेशन, विक्री झाल्यानंतर भूमिधारक यादीत लँड रेकॉर्ड्स, नवीन मालकाचे नाव नोंदवणे आवश्यक आहे. सर्व दस्तऐवजे सुरक्षित ठेवा. विक्री करार, सडॉड, मालकी दस्तऐवज, नोंदणी दाखलाई, सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत. इतर महत्वाचे मुद्दे, विक्री करण्याचा हेतू, जमीन विक्रीचा हेतू स्पष्ट असावा. उधर बांधकाम, शेती, गुंतवणूक. दलाल, दलालाद्वारे विक्री करत असाल तर त्याची विश्वासार्हता तपासावी. पैसे भरताना खबरदारी, शक्यतो बक चॅनेलद्वारे पैसे घ्यावेत. रोख लेनदेन टाळावे. जमीन विक्री ही केवळ पैशाची बाब नसून कायदेशीर प्रक्रियेची ही बाब आहे, म्हणून प्रत्येक पायरी काळजीपूर्वक पार पाडावी. एकट्याने निर्णय घेण्याऐवजी वकिलाचा आणि इतर तज्ज्ञांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते.